नमस्कार मैत्रिणींनो, मी टेरेसला खूप सारी झाडे लावलेले आहेत. त्यात शेवग्याचे 2-3 झाडे आहेत. तर बघा शेवग्याला 2 शेंगा आलेल्या आहेत आणि खूप काही फुले आलेले आहेत. तर मी इथे 2 शेंगा काढून घेत आहे. मला सांबार बनवायचं आहे. बघा घरच्या घरी किती छान सांबाराच्या शेंगा तयार झालेल्या आहेत. आता मी ह्या 2 शेंगाचं सांबार बनवणार आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे. मला इतका आनंद होतो. गेल्या वर्षी पण खूप शेंगा आल्या होत्या. या वर्षी हवा चांगली नसल्यामुळे फुले गळून पडतात आणि शेंगा काही जास्त लागलेल्या नाहीयेत. तरी पण इथे 2 शेंगा मिळाल्या आहेत मला सांबार बनवण्यासाठी, तर मी घेतलेले आहेत. इथं वांगी, बटाटा, कांदा, टोमॅटो, लसूण हे सांबारासाठी मी घेतलेलं आहे बनवण्यासाठी. चला तर 1 वाटी तेल टाकून दिलेलं आहे. जिरे, मोहरी टाकून देतीये. तर लसूण फोडणी त्यातच देत आहे मी. सर्व असं छानसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि शेंगा तर खूप महाग झालेल्या आहेत. घरच्या झाडाच्या शेंगा निघाल्यामुळे मला खूप आनंद झाला आणि मी आता सांबार बनवण्यासाठी घेत आहे. चला सर्व मी टाकून दिलेलं आहे. कांदा, टोमॅटो, लसूण, हळद टाकून देतीये. छानसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. धने पावडर, चला तर आता ते बटाटा, वांगी सर्व टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि छानसं असं हलवून घ्यायचं आहे. मस्त तेलामध्ये परतल्यामुळे खूप छान आपलं सांबार होतंय. छान परतून झालेलं आहे. आता लाल तिखट टाकून देऊया आपण. आणि इथे डाळी घेतलेल्या आहेत मी. तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ. मी तिन्ही डाळी वापरत आहे, जेणेकरून सांबाराची टेस्ट वाढेल. ते पण छानसं आपण परतून घेऊया. मस्त परतून झालेलं आहे आपलं. डाळी टाकल्यामुळे आपल्याला जास्त पाणी टाकायचं आहे, कारण डाळी शिजायच्या आहेत आपल्या. म्हणून इथं खूप सारं पाणी टाकलेलं आहे आणि झाकलेलं आहे. 20 मिनिटे असं ठेवून द्यायचं आहे आपल्याला. बघा 20 मिनिटे झालेले आहेत. आपलं सांबार मस्त झालेलं आहे. आता उकळी आल्याच्या नंतर आपल्याला शेंगा टाकून द्यायच्या आहेत. अर्ध सांबार झाल्याच्या नंतर, नाहीतर शेंगा पूर्ण तुटून जाते. आणि इथे सांबार मसाला टाकलेला आहे मी सगळ्यात शेवटी. आणि छानसं आपल्याला चांगलं सगळ्या बाजूने हलवून घ्यायचं आहे मस्त. आणि मीठ टाकून देते आणि पुन्हा आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे 5 मिनिटे. बघा आपलं सांबार तयार झालेलं आहे. सांबाराबरोबर खाण्यासाठी इथे मी जिलेबी आणलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त झालेलं आहे आपलं सांबार भात. तुम्हाला जर माझा सांबार भात आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मस्त खा, आनंदी राहा आणि व्हिडिओला लाईक करा.